सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या कर्जत परिसरामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका मायाताई आणि श्रद्धावान धम्म उपासक गौतम गायकवाड यांची सुपुत्री आर्या दिदी हिच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेसना मंगल मैत्री सद्भावनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपले नातेवाईक आणि आपल्या प्रतिष्ठित लोकांना या ठिकाणी निमंत्रित केले आहे। या प्रसंगी आताच ज्यांनी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे असे पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो, त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि सर्वच सन्माननीय अतिथीगण, खरं तर बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेला आहात। निसर्गरम्य वातावरणात आपण खरं तर बसलो आहे। मला वाटतं माथेरान इथून जवळच आहे आणि मुरबाडच्या दिशेने जर आपण गेलो तर तिकडे या महाराष्ट्राचं भूषण असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच किल्ल्याच्या पायथ्याशी अर्हताची भूमी असलेल्या बुद्ध लेण्या आहेत। तुम्ही जर कधी शिवनेरी किल्ल्यावरती गेलात अभिवादन करण्यासाठी महाराजांना, तर त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यालाच अगदी जुन्नरच्या लेण्या आहेत, मला वाटतं सिन्नर जुन्नर काहीतरी सुंदर अशा, आणि हा परिसर सकाळपासून आम्ही रात्रीपासून पाहतो आहे, खरोखर एकदम निसर्गरम्य आहे। आर्याचा बर्थडे सेलिब्रेट होतो आहे, साजरा केला जातो आहे। मी मघासी आपणास सांगितले मुलांचे बर्थडे होतात सगळीकडे आणि मुलांच्या कंपेअरमध्ये तुलनेमध्ये मुलींचे काही वाढदिवस असे एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरे होत नाहीत, परंतु आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय गायकवाड ताई हे साधक आहेत, श्रद्धावान आहेत, समाजासह इतरही लोकांशी त्यांचे चांगले प्रेमाचे संबंध आहेत। तर भर पावसात तुम्ही सर्वजण लांबून लांबून आलात, पावसाचाही आनंद इथे आपल्याला उपभोगायला मिळतो आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये फ्लॅटमध्ये लोक राहतात, मुंबईमध्ये असं निसर्गरम्य काही ठिकाण नाही आहे, पण हे मुंबईच्या थोडं बाहेर असल्या कारणाने की काय इकडे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येतो। तर मुलगी ही सदा सर्व काळ श्रेष्ठ आहे हे मी आपणास सांगेल। मी नेहमी एक स्टोरी सांगत असतो मुलीच्या गुणवत्तेच्या संदर्भामध्ये। मुलगी ही फॅक्स समान असते आणि मुलगा हा झेरॉक्स समान असतो। जे लोक मुलीला दुजा भाव देतात
त्यांच्यासाठी सांगतोय खरं तर हे, कारण भारतामध्ये आपण जीवन जगतोय, विविध जाती धर्माची लोक इथे राहतात आणि संत महापुरुषांचा जन्म आपल्या भारतामध्ये झाला. आपला मोठेपणा की आपण या संतांच्या भूमीमध्ये जन्मास आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महापुरुषांची जन्मभूमी आहे. बाबासाहेबांचाही जन्म इथेच झाला, शिवाजी महाराजांचाही जन्म इथेच झाला, शाहू महाराजांचाही जन्म इथेच झाला, महात्मा फुले सावित्रीचाही जन्म इथेच झाला, जिजाऊचाही जन्म इथेच झाला, रमाईचाही जन्म इथेच झाला, बाबासाहेबांच्या आईचाही जन्म इथेच झाला. मुरबाड जवळ भीमाई भूमी आहे आणि आता भंतेजींनी सांगितल्यानुसार आपलाही जन्म इथेच झाला. आणि जेवढ्या संतांना जन्म घालणारी व्यक्ती आहे ती महिलाच आहे, स्त्रियाच आहेत. मी अगोदर तुम्हाला सांगेल, भगवंताच्या काळामध्ये प्रसेनजित नावाचा राजा होता. तो एकदा भगवंताकडे आला, बसला, भगवंताला उपदेश देत होते. तो प्रसन्न होता, भगवान उपदेश देत होते तर. पण त्याचा नोकर मध्येच आला आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं राजाच्या की महाराज, मल्लिका राणीने एका मुलीला जन्म दिला आहे. जसाही राजा खुश होता, त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता भगवंताचा उपदेश ऐकत असल्यामुळे. पण जसंही त्याच्या कानामध्ये त्या नोकराने येऊन सांगितलं की महाराज, आत्ताच मल्लिका राणीने म्हणजे त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिलाय, तर राजाचा चेहरा पडला. आम्ही पाहतोय समाजामध्ये, मला वाटतं पुरुषांपेक्षा महिलांनाच फार वाईट वाटतं की जेव्हा मुलगी जन्माला येते. हे म्हणजे मला वाटतं 8वं आश्चर्य आहे भारतातलं. स्वतः मुलगी असतात, स्वतः स्त्री असतात, पुरुषांना कमी दुःख होत असेल यदा कदाचित मला वाटते मुलगी झाली म्हणून, पण जास्त दुःख मला वाटते मुलगी झाली म्हणून महिलांनाच होत असेल. ह्याचं गणित फार काय वेगळं असेल माहिती नाही, पण फारच चुकीचं आहे असा विचार करणे. ते भगवंताच्या एका छोट्याशा स्टोरीवरून मी तुम्हाला अगोदर सांगेल आणि नंतर सांगेल की मुलगी कशी फॅक्स समान असते आणि मुलगा झेरॉक्स समान कसा असतो. तर मग राजाला असं सांगितलं गेलं त्याच्या नोकराकडून की महाराज मुलगी झाली आहे. तर राजाचा चेहरा पडला, 12 वाजले त्याच्या चेहऱ्यावरती. आताही लोक पहा, बऱ्याचदा असं होते की मुलगी झाली की लोक दुःखी होतात, मुलगा झाला की वजनाच्या भारोभार मात्र मिठाई वाटप केल्या जाते. डीजे काय लावतील, प्रोग्राम काय आयोजित करतील, याला सांग त्याला सांग, फोन कर, कॉल कर, कुणाला काय काय सांग, ऑफिसमध्ये मिठाई घेऊन जा, पाहुण्यांमध्ये कडे मिठाई घेऊन जा. मुलगी झाल्यावर मात्र एवढा काही आनंद दिसत नाही लोकांमध्ये. तेव्हा राजांचा चेहरा पडल्यानंतर भगवंताने लगेच विचारलं, महाराज आताच तुम्ही प्रसन्न होतात, तुमच्या चेहऱ्यावरती हास्य फुलत होतं, अचानकपणे काय झालं असं की तुमचा चेहरा पडला, दुःखी झालात? त्यावर तो प्रसेनजित राजा भगवंताला म्हणतो, महाराज भगवान, आता माझा नोकर आला होता आणि त्याने माझ्या कानामध्ये सांगितलंय की आम्हाला म्हणजे मल्लिका राणीने एका मुलीला जन्म दिला. भगवान, मला अपेक्षा नव्हती की मुलगी व्हावी म्हणून. मला वाटत होतं की कुळाचा कुलदीपक जो माझी वंशावळी चालवेल पुढे असा मला मुलगा पाहिजे होता, पण मुलीला जन्म दिलाय म्हणून मी खिन्न झालोय, उदास झालोय. भगवान स्मित हास्य करतात आणि त्या प्रसेनजित राजाला सांगतात की महाराज, असे कोणी सांगितले तुम्हाला की मुलगाच श्रेष्ठ असतो, कुलदीपक असतो आणि मुलगी कनिष्ठ असते किंवा मुलगी बरी नसते? तुम्हाला ज्यांनी जन्म दिलाय, आज तुम्ही राजा आहात, तुम्हाला जन्म कोणी दिला? पुरुषाने दिलाय का महिलेने दिलाय? 9 महिने 9 दिवस कोणी तुम्हाला बाळगलाय, कोणी त्रास सहन केलाय? 9 महिने 9 दिवस कुणाला त्रास होतो? महिलेला होतो की पुरुषाला होतो? महिलांनाच होतो त्रास. तर मग महाराज, तुमची आई जी आहे ती स्त्रीच आहे. तुमच्यासारख्या गुणवान राजाला तिने जन्माला घातलाय. मी पण बुद्ध झालोय, मला पण एका स्त्रीने जन्म दिलाय. किंवा जेवढे काही चांगले लोक, वाईट लोक इथे जन्मास आले, त्या सगळ्यांनाच तर स्त्रीने जन्माला घातलाय. म्हणून तुम्ही असा नाराज नका होऊ, असे नाखुश होऊ नका. यदा कदाचित तुमची मुलगी एक राजकन्या, राजपुत्री म्हणून जन्मास आली आहे, तिच्यावर जर तुम्ही चांगले संस्कार घातले तर तीही पुढे जाऊन एखाद्या राजाला जन्माला घालू शकेल, तीही एखाद्या बुद्धाला जन्माला घालू शकेल, बोधिसत्वाला जन्माला घालू शकेल, संताला, महापुरुषाला जन्माला घालू शकेल, जर तुम्ही तिच्यावरती चांगले संस्कार दिले तर. राजाला भगवंताची गोष्ट पटली
आणि मग राजाने ती नाराजगी जी होती ती दूर केली आणि राजा प्रसन्न झाला. ही एक छोटीशी स्टोरी भगवंताच्या काळात. आणि वर्तमान जीवनात आम्ही बनवलेली स्टोरी तुम्हाला सांगतो. यदा कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल. ऐकायला मजेशीर आहे, पण तिच्यामध्ये फार मोठं मर्म आहे, सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे आणि वास्तविकता आहे. आणि तुम्ही गृहस्थ असल्या कारणाने तुम्हा सर्वांचा तो अनुभव आहे. तर बघा, मी जे मगाशी म्हणालो की मुलगी फॅक्स समान आणि मुलगा झेरॉक्स समान आहे. आता तुम्ही बहुतेक लोक सुशिक्षित आहात, तुम्हा सर्वांना माहिती असेल की फॅक्स काय आहे आणि झेरॉक्स काय आहे. फॅक्स मशीन आहे तुमच्या कार्यालयामध्ये असेल तेव्हा तुम्हाला तातडीचा एखादा कागद तुमच्या मेन हेड ऑफिसला पाठवायचा असेल किंवा दुसऱ्या स्टेट मधल्या ऑफिसमध्ये पाठवायचा असेल, अमेरिकेला पाठवायचा असेल, लंडन कॅनडाला पाठवायचा असेल, तर तुम्ही ॲट ए टाइम इकडनं त्या फॅक्स मशीन मधून तो पेपर जर टाकला तर तिकडे तो पेपर त्यांना प्राप्त होतो, हे आपणास ठाऊक असेल. परंतु झेरॉक्स मशीनची गोष्ट मात्र वेगळी असते. झेरॉक्स मशीन आपल्या पुढे असेल, आपल्याकडे ओरिजिनल कागद असेल, त्याच्या जेवढ्या काही प्रती हव्या असतील आपल्याला, ब्लॅक अँड व्हाईट तर ब्लॅक अँड व्हाईट, कलरफुल तर कलरफुल, तर ते मशीनवरती जे काही बटन्स असतील ते बटन दाबल्या जातात, तो ओरिजिनल कागद ठेवला जातो, झाकण लावल्या जाते आणि खालून आपल्याला झेरॉक्स प्राप्त होते. पण तिच्या तिथेच ती झेरॉक्स प्राप्त होत असताना आठवणीने आपण त्या झेरॉक्स वाल्याला एक गोष्ट सांगत असतो की बघा, हा जो कागद आहे मोठा महत्वाचा आहे आणि त्याची झेरॉक्स काढून मला जे द्यायची आहे त्या ठिकाणी, तर ते महत्वाच्या ठिकाणी द्यायची आहे, जरा क्लिअर आली पाहिजे, एवढं लक्ष द्या. बरोबर आहे, क्लिअर आली पाहिजे, कारण गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे की क्लिअर येईल की नाही. पुसटशी येते, कधी कधी शाई तिला जास्त लागते, कधी कधी कमी लागते, कधी कधी त्या मशीन मध्ये शाई जशी असेल किंवा ती मशीन ज्या क्वालिटीची असेल त्यानुसार आपल्याला झेरॉक्स प्रत मिळते. प्रत्येकाने कधी झेरॉक्स काढले असतील तर बघा तुम्ही आठवून, जशाच तशी झेरॉक्स प्राप्त होत नाही. अंधुक कधी कधी प्राप्त होते, कधी गडद प्राप्त होते. म्हणून त्या झेरॉक्स वाल्याला आपण सांगतो की क्लिअर द्या जरा, कारण त्याची गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून झेरॉक्स मशीन तिच्यात तिथे आपल्याला त्याची प्रत जरी देत असली तरी ती पूर्ण जशाच तशी मिळेल की नाही तिची प्रत ह्याची गॅरंटी नाही आहे. आणि झेरॉक्स मशीनची खासियत आहे की ती तिच्या तिथेच मिळते, तिच्या तिथेच काम करते. आणि फॅक्स मशीन मात्र दुसरीकडे पण कागद पाठवते. यासाठी म्हणून मी झेरॉक्स मशीन मुलांना समजतो की पूर्ण वेळ जन्मापासून मरेपर्यंत सर्वात जास्त आई वडिलांबरोबर कोण राहते, मुलगा की मुलगी? शरीराने तर मुलगाच राहतो, आणि मनाने कोण राहते शेवटपर्यंत? खरं खरं सांगा बाप्पा, हा स्वानुभव आहे तुम्हा सर्वांचा. भाऊ कसाही असो, समजा ते फॉर एक्झाम्पल म्हणून चाललाय, अपवादात्मक काही गोष्टी असतात परंतु सरासरी पकडल्या जाते. हा जो पाऊस पडतोय, उद्या जर न्यूजपेपरला बातमी आली तर त्याच्यामध्ये शब्द प्रयोग केला जातो की सरासरी कर्जतला एवढा पाऊस पडला. हालाकी या कल्याण, डोंबिवली, पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला नसेल, पण सरासरी म्हणून असा शब्द प्रयोग केला जातो की कर्जतमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडलाय. आणि म्हणून मुलांच्या संदर्भामध्ये मुलं हे 24 तास आणि शेवटपर्यंत जरी आई वडिलांबरोबर राहतात, परंतु काही अपवाद वगळता मुलांची सरासरी अशीच आहे की पूर्ण वेळ जरी आई वडिलांबरोबर राहत असले तरी आई वडिलांकडे डोळे विस्फारून पाहणे, त्यांना अपमानित करणे, कधी कधी त्यांचा अनादर करणे, कधी कधी हे पुरुषांकडून जेवढं घडते मला वाटतं महिलांकडून तेवढं घडत नसेल. एक मुलगी म्हणून जेव्हा त्या नांदायला जाता तुम्ही लोक, सासरी असताना देखील माहेरची ओढ असते. आता जे मी म्हणालो, भाऊ बोलत जरी नसेल, आई वडिलांशी नीट वागत जरी नसेल, तुम्हाला कधी सणाला वाराला घरी बोलावत जरी नसेल, घेऊन जरी जात नसेल, तुमची चौकशी जरी करत नसेल,
तुमच्याकडे फिरकूनही पाहत जरी नसेल, तुमच्याशी काडी मात्र संबंधही जरी त्यांनी ठेवला नसेल, तरी सुद्धा स्त्रियांमध्ये एक बहीण म्हणून एवढं प्रेम असते, एवढी आपुलकी असते, एवढा जिव्हाळा असते की याला त्याला फोन करते ती बहीण. कधी काही भावाला झालं, भावाच्या मुलाला मुलीला झालं, भावाच्या पत्नीला झालं, आई वडिलांना काही झालं बरं वाईट कमी जास्त, तर ही 3-3दा फोन करते इतरांना कुणाला तरी की माझी आई बरी आहे का, भाऊ चांगला राहतोय का, आता त्याची बायको त्याच्याशी तरी नीट राहते का. ठीक आहे आई वडिलांशी नको, पण एकमेकांशी तरी व्यवस्थित राहते का, ही काळजी कोण करते? मुलीच काळजी करतात, स्त्रियाच काळजी करतात. बघा तुम्ही सर्वच समाजामध्ये याच्याशी जातीचा धर्माचा संप्रदायाचा काही संबंध नाहीये. इथून तिथून स्त्रियांची मानसिकता सरासरीमध्ये सारखीच आहे, मुलांची मानसिकता सरासरीमध्ये सारखीच आहे. हे जात धर्म संप्रदाय जे काही आहे नंतरची गोष्ट आहे, पण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्यांचा स्वभाव हा ओव्हरऑल जर आपण पकडलं तर काही बाबतीमध्ये सेम आहे. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणतो आहे मी की मुलं हे झेरॉक्स समान असतात आणि मुली ह्या फॅक्स समान असतात. आणि म्हणून कधीही कुणीही विवाहित लोकांनी असा कदापिही विचार करता कामा नये की आम्हाला मुलगी झाली हो. ते कोणी काढलं काय माहिती की मुलगी झाल्यावर जिलेबी वाटायची आहे आणि मुलगा झाल्यावर मिठाई वाटप करायची आहे. आता कोणी कुठे लिहिलंय हे काही माहिती नाही, पण हे मजेशीरच आहे की मुलगी जिलेबी आणि मुलगा मिठाई. पण आता मी जे तुम्हाला उदाहरण दिलं आहे त्याचा जर विचार केला तर खरंच श्रेष्ठ कोण आहे? प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विचार केला तर कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच सदा सर्व काळ श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की असा कदापिही तुम्ही विचार करता कामा नये की आम्हाला मुलगीच आहे. आम्ही अशाही घरी जातो नेहमी नेहमी समाजामध्ये की ज्यांनी नवस व्रत वैकल्य करू करू मुलगा व्हावा म्हणून अशी अपेक्षा केली होती आणि झाला इकडनं तिकडनं मुलगा, लाडा कौतुकाने त्याला वाढवलाय, पोटाला चिमटा घेऊन मुलीला दुजा भाव करून त्याला चांगलं शिक्षण, काय 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 कपडे म्हटलं कपडे, कपाट भरून सोनं चांदी माणिक मोती दिलाय आणि त्या मुलाचं लग्न लावून दिलंय. 6 महिने झाले की काय घडते घराघरामध्ये बापा हा तुमचा स्वानुभव आहे. मी तर नेहमी सांगतो कोणतं औषध मिळते कुठं बाजारात असे की बायको आली की ती बायकोच दुनिया होते आणि आतापर्यंत जी दुनिया असते माय बापामध्ये बहीण भावामध्ये ती दुनिया संपूर्णच जाते आणि बायकोच दुनिया बनते. याचा अर्थ असा म्हणत नाही आहे मी की सगळेच सारखे आहे, पण सरासरी मात्र अशीच आहे. आणि सगळ्या समाजामध्ये भारतामध्ये सर्वत्र असं चित्र आहे. काही अपवाद वगळता की आई वडिलांपासून दूर राहणारे, आई वडिलांबरोबर दुजा भाव करणारे काही पुरुषी मानसिकतेचे लोक असतात. स्त्रिया मात्र त्याच्यामध्ये तुलनेने कमी असतात. आणि म्हणून आपण नेहमी करिता आपल्या आई वडिलांचा सन्मान तर केलाच पाहिजे आणि आई वडिलांनी देखील मुलगी आहे म्हणून तिच्या बरोबर तसा दुजाभाव न ठेवता तिला सुसंस्कार दिले पाहिजे. बौद्ध साहित्याचं वर्णन जर तुम्ही पाहिलं, संत साहित्याचं तुम्ही जर वर्णन पाहिलं तर आतापर्यंत, आता मी मघाशी ज्या माऊल्यांचे नाव घेतले, जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं बघा. रमाईचा त्याग नसता तर बाबासाहेब घडले नसते, सावित्रीमाईने साथ दिली नसती तर महात्मा फुले घडले नसते. प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे कुणाचा हात असतो? स्त्रीचा हात असतो. मग ती आई म्हणून असू शकते, पत्नी म्हणून असू शकते, बहीण म्हणून असू शकते, मैत्रीण म्हणून असू शकते, परंतु प्रत्येक पुरुषाच्या, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जे बल असते, जी ताकद असते ती स्त्रीचीच असते. स्त्रीने जर साथ दिली नाही, असं म्हटलंय बऱ्याच धर्मशास्त्रांमध्ये की जर स्त्रीने ठरवलं तर ती आपल्या घराला जन्नत बनवू शकते, स्वर्ग बनवू शकते. स्त्री जर व्यवस्थित असेल, नीट असेल, स्त्री सज्जन असेल, चारित्र्य संपन्न असेल, सिलवान असेल, गुणवान असेल तर ती घराला घरपण आणून देऊ शकते, वैभव प्राप्त करून देऊ शकते. पण स्त्री जर नीट नसेल, दुराचारी असेल,
बाहेर ध्यान ठेवणारी असेल तर ती आपल्या घराला नरक बनवू शकते. आणि हे उदाहरण सगळीकडे घडत असतात. म्हणून मुलींवर मुलांवर चांगले संस्कार घातले पाहिजे. मुलांचे वाढदिवस असे करणे म्हणजे एक प्रकारे त्यांना सद्गुणांची चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणे आहे. हॉटेलांमध्ये तर आपण वाढदिवस करू शकतो, हो, आज चांगली परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आली आहे. पण अशा प्रकारे पूजा वंदना धम्मगुरूंना बोलवणे, काही प्रवचन वगैरे आयोजित करणे, दान पुण्य करणे, हा सुसंस्कार आपल्या बाळांवरती पडत असतो. हॉटेलात तर कधी पण जाऊ शकतो, चांगल्या चांगल्या हॉटेलांमध्ये आपण कधी पण जाऊ शकतो. पण या निमित्ताने त्यांच्या नावाने हे जे काही पुण्य केल्या जाते, दान पुण्य केल्या जाते, ह्याचं पुण्य सर्वस्वी त्या बाळांना प्राप्त होते की ज्यांचा आपण जन्मदिवस साजरा करत असतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांवरती चांगले संस्कार दिले पाहिजे, घातले पाहिजे. संस्कार हे खूप महत्वाचे असतात. यासाठी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देणार आहे. एकदा बघा, एका श्रीमंत घरी एक मुलगी जन्मास आली. लक्षपूर्वक ऐका. आणि मुलगी जन्माला आल्यानंतर पैसे ज्यांच्याकडे असतात जास्त, पैसे आल्यावर मानसिकता बदलते, स्वभाव बदलते, हे जगजाहीर आहे. फार काही लोकांच्या मध्ये बदल होत नसेल. पैसे आले की लोक जमिनीवर राहत नाहीत असं म्हटलेलं आहे. लोकांकडे पाहण्याचा नजरिया लोकांचा बदलतो, अतिश्रीमंत लोकांचा. जसं पहिल्या काळामध्ये बघा, लोक गरीब होते धनाने, आम्ही नेहमी सांगतो, पण मनाने लोक श्रीमंत होते. धनाने गरीब होते लोक, पण मनाने श्रीमंत होते. सगळ्यांना वाटत होतं अगोदरच्या काळामध्ये की प्रत्येकाने आमच्या घरी यावं, चहा घेऊन जावं, नाश्ता जेवण तरी करावं, ताटावरती आल्यानंतर कोणीतरी एकमेकांशी बोलावं, एकमेकांशी वार्तालाप करावं, एकमेकांचं सुख दुःख वाटावं, शेअर करावं, असं अगोदर वाटत होतं. आता मात्र लोकांना वाटते आमच्या घराचा दरवाजा बंद असला पाहिजे, आमच्याकडे कोणी आलं नाही पाहिजे, आम्हाला कोणी बोललं नाही पाहिजे, आम्हाला कोणी काही मागितलं नाही पाहिजे, आणि आमच्या कोणी नादी लागलं नाही पाहिजे. त्या काळात लोक धनाने श्रीमंत होते, परंतु धनाने गरीब होते, परंतु मनाने मात्र श्रीमंत होते. आता लोक धनाने श्रीमंत आहेत, मनाने मात्र कंगाल आहेत. माणसं माणसांना ओळखायला तयार नाहीत आजच्या जमान्यामध्ये. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार ज्याला म्हणतो आपण, सेवाभाव ज्याला म्हणतो आपण, ह्या गोष्टी आता कागदावरच्या किंवा भाषणापुरत्या मर्यादित होत चाललेल्या आहेत. विज्ञान प्रगती करत आहे, विज्ञान प्रगती करत आहे. लोक चंद्रावर चालले आहे, मनुष्य चंद्रावरती चाललाय, मंगळावरती चाललाय, नासाचं यान तयार करतोय, रॉकेट तयार करतोय. मनुष्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ट्विटरच्या, फेसबुकच्या माध्यमातून लोक लांबच्या लोकांबरोबर कनेक्ट झालेत, पण जवळच्या लोकांबरोबर डिस्कनेक्ट होत चाललेले आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या नेटवर्कमुळे लांबच्या लोकांना दररोज गुड मॉर्निंग आहे, लांबच्या लोकांना रोज गुड नाईट आहे, लांबच्या लोकांना दररोज हाऊ आर यू आहे. पण घरातल्या लोकांना मात्र बोलण्यासाठी वेळ नाही आहे, मोबाईल मध्ये गुंतलेले. प्रत्येक जण बघा, मम्मी एका कॉर्नर मध्ये बसली, पप्पा एका कॉर्नर मध्ये बसले, आणि ऑनलाईन स्टडीच्या नावाने पोर एका स्टडी रूम मध्ये बसले. मेळ नाही एकमेकांचा. दरवाजा बंद केला की पोरगा सांगते, पोरगी सांगते, मी स्टडी करत नाही, नो डिस्टर्ब. एकमेकांसाठी वेळ द्यायला तयार नाही कोणी, एकमेकांना विचारायला तयार नाही लोक आजच्या जमान्यामध्ये. आणि म्हणून मी हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय की श्रीमंत घरामध्ये एक मुलगी जन्माला आली, थोडीशी कळती झाली, तेव्हा तिची आई तिला बाहेर घेऊन जायची. एकदा अशीच भाजी मार्केटमध्ये तिची आई गाडीतून त्या मुलीला घेऊन गेली. भाजी मार्केटमध्ये गाडी होती त्यांच्याकडे, पण हाय फाय श्रीमंत लोकांकडे. मग ती गाडी घेऊन ती महिला आपल्या मुलीला घेऊन भाजी मार्केटमध्ये जाते, आणि जाताना ती महिला गाडीतच असते. मुलीला म्हणते की जा त्या भाजीवाल्या महिलेकडे, म्हातारीकडे जा, आणि म्हातारीकडून भाजी घेऊन ये. आता मी जे तुम्हाला म्हणालो,
श्रीमंत लोकांची बोलण्याची भाषा वेगळी असते. रात्री इकडनं येताना आम्ही उल्हासनगरामध्ये आलो. कोणीतरी मला वाटतं बहुतेक पोलीस अधिकारी असतील, माहिती नाही बहुतेक. तर आम्ही जस्ट विचारलं लोकेशननुसार, तर आम्ही येत होतो, पण तिथे विचारलं आम्ही की आम्हाला कर्जतला जायचंय सर. तर काही काही लोक असतील तर ते त्याच रेंजमध्ये बोलण्याची भाषा त्यांची असते. अरे इकडनं जा रे तू, असं ते म्हणत होते. तर मग आम्ही रिस्पेक्टफुली बोलत होतो त्यांच्याशी, सर कोणीकडे जायचं म्हणजे कर्जतला जायचं तर कसं जावं लागेल वगैरे वगैरे. तर त्यांना वाटलं बा कोणीतरी ड्रायव्हर वगैरे किंवा कोणीतरी असेच असतील, आणि मग ते बोलले. तर आम्ही असं काही घडलं की चर्चा डिस्कस करतो एकमेकांशी, म्हणजे माणसांच्या प्रवृत्त्या कशा वेगवेगळ्या असतात किंवा बोलण्याचे ढब कशी असते माणसांची. तर मग त्या श्रीमंत घरच्या मुलीने तिच्या आईने सांगितलं की जा त्या म्हातारीला विचार की भाजी कशी दिली आहे आणि तिच्याकडनं भाजी घेऊन ये. 100ची नोट त्या मुलीच्या हातात दिली त्या महिलेने आणि तिला सांगितलं भाजीवाल्या म्हातारीकडे जाऊन भाजी घेऊन. ही मुलगी पण तिकडे गेली. हालाकी हिच्या आजीच्या वयाची ती म्हातारी बाई होती भाजी विकणारी. ही मुलगी तिच्याकडे जाते, हे म्हातारे भाजी कशी दिली आहे. कशाचा परिणाम होता. हे म्हातारे भाजी कशी दिली आहे, हे म्हातारे म्हणण्याचा परिणाम कोणामुळे आहे. आईचा संस्कार आहे ना. तर विचारलं तिने, तर ती म्हातारी आई म्हणते की बेटा 40 रुपये किलो भाजी दिली आहे. किती पाहिजे बेटा तुला. तिच्या बरोबर सुद्धा त्या भाजी विक्रेत्या महिला बरोबर तिची एक मुलगी असते. ही बेटा बेटा म्हणून त्या पोरीला ट्रीट करते, बोलते. आणि ती मुलगी अशी फार जास्त मोठी नाही, एक 16-17 वर्षांची मुलगी असेल, ती मात्र हे म्हातारे म्हणत असते तिला. ती भाजी विक्रेती महिला तिला 40 रुपयाची भाजी देते. ही 100ची नोट येते जाऊन गाडीमध्ये बसते, अशी फेकून देते नोट. श्रीमंत असतात, तुच्छ समजतात लोक, कधी असे वरतून पाहतात लोक. जमिनीवर असतील तर असे खालून वर पाहू शकतात, पण हवेत गेल्यावर लोक असे पाहतात. आणि पैसा आला की लोक हवेत उडतात, कारण लोकांना माहित नसते की वेळ बदलू शकते. संत महापुरुषाचं वचन आहे, वेळ बदलू शकते. राजाही कंगाल होऊ शकतो. निजामाचे वंशज जर तुम्ही आता हैदराबाद मध्ये जाऊन शोधले की निजामशाही होती इकडे, आता त्यांची वंशावळ जर तुम्ही पाहिली, कंगाल आहेत ते. टीकात्मक बोलत नाही आपण, सांगतोय की राजा सुद्धा भिकारी होऊ शकतो, भिकारी सुद्धा राजा होऊ शकतो. वेळ कोणावरही कशीही येऊ शकते. तर मग ती मुलगी गेली, भाजी घेऊन गाडीमध्ये बसली, 100ची नोट त्या आईकडे फेकून दिली. लगेच त्या भाजी विक्रेतीची मुलगी 60 रुपये घेते आपल्या आईकडून आणि लगेच त्या गाडीकडे धावते. गाडी निघणार असते तेवढ्यात काचावरती असं बोट करते अंगुली निर्देश आणि त्यांना पैसे दाखवते. तर ती महिला काच खाली करते गाडीचा आणि म्हणते काय. तर ती सांगते की तुमचे 60 रुपये बाकी राहिले आहेत, माझ्या आईने मला तुम्हाला द्यायला सांगितलं. नाही नाही ते तुलाच ठेवायचे आहेत. तर ती म्हणते की काकू माझ्या आईने मला तसं शिकवलं नाही आहे, आमच्या भाजीचे फक्त 40 रुपये झाले होते, ते 40 रुपये तेवढे आम्हाला प्राप्त झाले आहेत, हे बाकीचे तुम्ही जे 60 रुपये देताय ना, तर माझ्या आईने मला तसं शिकवलं नाही आहे. म्हणजे ही म्हणत होती की बा तुझ्याकडेच ठेव तुलाच. तर तिने ते घेतले नाही. ती गाडीतली श्रीमंत महिला जी होती तिला थोडीशी वाटलं मनाला की आपल्या मुलीला आपण शिकवलाय, म्हातारे म्हणायला शिकवलाय, उद्धटपणे वागायला शिकवलाय, पैशाच्या जोरावर वर्तन ठेवायला शिकवलाय, पण भाजी विक्रेतीवाली साधी बाई मिडल क्लास आपल्या मुलीला शिकवते की वडीलधाऱ्यांशी कसं बोलावं, काकू म्हणावं, आई म्हणावं, काका म्हणावं, दादा म्हणावं, नाही का. आणि प्रामाणिकपणा पण शिकवते की हे पैसे आपले नाही आहेत वरचे. ही कथा यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्या मुलांना श्रीमंतीचा जो काही भाव आहे तो शिकवू नका. त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा शिकवा, एकमेकांचा आदर करायला शिकवा, आई वडिलांचं महत्व शिकवा, भावा बहिणीचं महत्व शिकवा, इतर लोकांशी सुद्धा कसं वागायचं ते शिकवा. कारण वेळ बदलते, पृथ्वी गोल असते. तुम्ही जे शिकवलंय कधी कधी ते आपल्यावरतीच उलटून येते. धान्य आपल्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या सुपामध्ये जेव्हा घेतात ना, गावाकडे सूप माहिती आहे तुम्हाला,
सुपामध्ये जर धान्य घेतलं ना तर हवा कधी कधी उलटी असते. सुपातलं धान्य असं पाकडताना आपण असं असं केलं आणि हवा सुटली आपल्याकडे तर काय होते त्याने? त्या धान्यामध्ये जो काही घाण असेल, कचरा असेल, तो आपल्याच डोळ्यांमध्ये येतो. आणि तसंच कधी कधी मग आपणच शिकवलेलं असते आपल्या मुलांना आणि आपल्याच कधी कधी ते अंगलट येते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तो वेळ निघून जाऊ देऊ नका. श्रीमंत बना, धनवान बना, लेकरांना शिकवा, शिक्षण द्या, परंतु केवळ शाळेतलं स्कूल मधलंच शिक्षण देऊ नका. तर जीवनाचं सुद्धा शिक्षण एक मायबाप म्हणून, गुरु म्हणून आपल्या लेकरांना देत राहा. आणि म्हणूनच की काय, मायाताई आणि गौतम गायकवाड साहेबांनी एवढ्या लांबून आम्हाला इथे बोलवलाय आणि त्यांची इच्छा होती की भंतेजींचे प्रवचन व्हावेत आणि आमच्या मुलीला सुद्धा आशीर्वाद मिळावेत, म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा निश्चितपणे आज गायकवाड परिवाराच्या वतीने, खरं तर आज दुग्ध शर्करा योग आहे, दुसरी गोष्ट राहून गेली असती. सकाळी आम्ही पूजा वंदना करण्याच्या पूर्वी खाली सुंदर अशी गाडी घेतली आहे. आर्याच्या जन्मदिनानिमित्त त्याचं सुद्धा ओपनिंग भिक्खू संघाच्या हस्ते झालाय. तेव्हा मला वाटतं मायाताई आणि गायकवाड साहेबांच्या साठी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. सुंदर अशी गाडी घेतली आहे. आर्याचं जन्मदिनाचं हे अविस्मरणीय असं ते एक भेट आहे, म्हणजे आठवण आहे. तर निश्चितपणे त्या गाडीतूनही आपला प्रवास सुखकर बनो आणि मुलांच्या बाबतीतही आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर बनो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.